भक्तीची लक्षणं सांगत असताना कथा सांगणं, त्यानंतर आत्मरत होणं, असे वेगवेगळ्या प्रकारे भक्ती ही अभिव्यक्त होत असते. आणि वेगवेगळ्या भक्तीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा नारद मुनींनी थोडस वेगळं मत व्यक्त केलेलं आहे. ते काय म्हणतात की तुम्ही स्वतः जे जे काही केलेलं आहे, तुमचा मान असेल, सन्मान असेल, किंवा तुम्ही काही चुकीचं केलेलं असेल, ते सर्व तुम्ही समर्पित करणं. आणि तेही पण तुम्ही स्वतः नाही तर इतरांनी सुद्धा, तुमच्या सहवासात असलेल्या इतरांनी सुद्धा जे काही केलेलं असेल तर ते सगळं समर्पित करणं, हे भक्तीचं लक्षण आहे. भक्तीमध्ये आत्मीयता असते, आपलेपणा असतो, आणि त्यासोबत आदर पण असतो. आणि हे दोन्ही असणं हे थोडंसं अवघड आहे. कारण बऱ्याच वेळेस काय असतंय की जेव्हा आपलेपणा असतो, कुणाविषयी प्रेमभाव असतो आपल्यामध्ये, तर त्यावेळेस तिथे काय आहे, आदर नसतो, आदर कमी असतो. परंतु भक्तीमध्ये तसं नाही आहे. आदर सन्मान पण आहे आणि आत्मीयता जवळीक पण आहे, दोन्ही पण आहे. त्यासाठी त्यांनी गोपिकांचं उदाहरण दिलंय, गोपींचं उदाहरण दिलंय. जेव्हा श्रीकृष्ण येणार आहे असं समजलं, त्या रस्त्यावर सगळ्या गोपी एकत्र बसतात आणि त्या एकाग्र होऊन जातात. ती एकाग्रता त्यांच्यामध्ये येते. आणि मग श्रीकृष्ण येऊन निघून गेले तरी त्यांना भान नाही राहत. ह्यामध्ये श्रीकृष्ण हा कोण आहे, प्रीतम आहे, सखा आहे, हा भाव त्यांच्यामध्ये आहे. तिथे त्यांनी श्रीकृष्णाला गुरु मानलेलं नाहीये. समजा जर गुरु मानलं तर काय होते, थोडीशी दूरत्व असते, थोडी दूरी असते. तर इथे कसं आहे, श्रीकृष्णाविषयी सन्मान आहे आणि आत्मीयता पण आहे. हे लक्षण आपल्याला प्रेम करणाऱ्यांमध्ये आढळून येते, है की नाही. नाही तर काय होतंय की आपण प्रेम करत असताना अधिकार जमवतो, आणि मग अधिकार जसं जसं जमवत जाऊ तसं तसं प्रेम कमी होत जातं. हे भक्तीचं लक्षण नाही आहे. भक्तीचं लक्षण काय आहे, त्याच्याविषयी एकात्मता, तादात्म्य असणं, एक तत्व असणं, है की नाही. इतर कोणतं दुसरं काही नाही, फक्त एक तत्व, एकच. आणि त्याचाच आपण अनुकरण करणं, हे भक्तीचं लक्षण आहे. जसं आता गुरुदेव आपल्याला सांगतात, तर गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे त्याचं आपण आचरण करतो, आहे की नाही. तर ते आचरण म्हणजे काय झालं, भक्तीचं लक्षण झालं. आणि नारद मुनी काय म्हणतात, तुमचं आचरण आहे, तुमचे विचार आहेत, आणि इतरांचे सुद्धा आचरण असेल, विचार असेल, ते सर्व तुम्ही काय करा, समर्पित करा. म्हणजेच काय आहे की आपण आतून पूर्णपणे रिकाम होऊन जाणं, हॉलो अँड एम्प्टी. हे जिथे असेल त्या ठिकाणी मग भक्ती आपली जे वृद्धिंगत होते, भक्ती वाढत जाते. आतमध्ये काही ठेवायचं नाही. समजा एखाद्या दिवशी काय वाटलं आपल्याला, तर लगेच ते अभिव्यक्त करायचं. राग आला तर लगेच अभिव्यक्त करायचं, पण नंतर काही ठेवायचं नाही, है की नाही. नाही तर आपला राग कसा असतो, एकदा आला की मग पुन्हा तो अभिव्यक्त केला, जोरात झालं तरी पुन्हा अजून थोडं थोडं राहत. तर तसं नाही आहे, ते पूर्णपणे काढून टाकायचं बाहेर. ते काय झालं, तर मग काय होईल, आपल्यातली भक्ती आहे
ती वाढत जाईल. आपण भक्त होऊन जाऊ. आणि मग तिथे मग आपल्याला कुठेही द्वैत राहणार नाही. आपण अद्वैतामध्ये येऊ, है की नाही, एक तत्वामध्ये येऊ. आणि त्या एक तत्वामध्ये येताना आपल्याला बरेचसे उदाहरणं असे दिसतात की कथा कथन केल्यानंतर समजा काही कथा लावलेली असेल तर त्या कथामध्ये तल्लीन होऊन जातात आणि त्यांना इतर दुसरं काही दिसत नाही. गायनामध्ये असते, गायन असते, गायनामध्ये सुद्धा एक तल्लीन होऊन जातो. तर ही तल्लीनता जी आहे, हे तादात्म्य आहे, हे भक्तीचं लक्षण आहे. हे भक्तीचं लक्षण आहे. आणि ह्यामुळे काय होतंय, तर आपल्या आतमध्ये जे प्रेम आहे, तर ते प्रेम काय आहे, भक्तीमध्ये परिणत होत आहे की नाही. म्हणून जे प्रेमी आहेत त्यांचा कसा असतो, एकमेकाविषयी सन्मान पण असतो आणि एकमेकाविषयी आत्मीयता पण असते, आहे की नाही. वासना आणि प्रेम ह्याच्यामध्ये जो फरक सांगितलेला आहे तो हाच फरक आहे, की वासनेमध्ये काय, फक्त स्वतःच बघ, माझं सुख मला मिळालं पाहिजे. मग आपल्या सोबतच्या पार्टनरचं काय आहे त्याच्याशी काय देणं घेणं नाही. पण प्रेम मध्ये कसं आहे, मला काय मिळो ना मिळो पण माझ्या पार्टनरला सुख मिळालं पाहिजे, हे प्रेम आहे की नाही. दोन्ही मध्ये वासना असते, परंतु प्रेमामध्ये वासनेचा अंश कमी असतो आणि काम वासनेमध्ये प्रेमाचा अंश कमी असतो, है की नाही? आणि आपण सगळेजण प्रेमामुळंच उत्पन्न झालेलो आहोत, निर्माण झालेलो आहोत. म्हणजे प्रत्येकामध्ये प्रेमभाव हा आहे. म्हणून शब्दांच्या पलीकडे निशब्द आणि भावाच्या पलीकडे आत्मीयता आहे, आत्मरती आहे की नाही. अशा प्रकारे आत्मरत झालं म्हणजे आपण भक्त आहोत. आणि त्यावेळेस गुरुदेव सांगतात, हे दिसायला आपल्याला सोपं वाटते, ऐकायला सोपं, सांगायला सोपं, परंतु प्रत्यक्षात अनुसरायला खूप अवघड असते. कारण होते काय प्रॅक्टिकली, आपलं डोळे बंद केले की सुरू होते आपल्यामधलं द्वंद्व, सुरू होते काय की नाही, विरोधाभास सुरू होतो. मग सगळं आठवायला लागते, कोण बोललं, कुणी कुणी काय बोललं, कुणाचं आचरण कसं होतं, कुणी कसं वागत होतं, हे सगळं आतमध्ये यायला. आणि तो विरोधाभास जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मरत नाही. तर जिथे विरोध नाहीये म्हणजेच आपण कसे आहोत, आत्मरत आहोत. आपल्या मनाची स्थिती कशी आहे, बाह्यरत ही आपल्या मनाची स्थिती आहे. आणि भक्त कसा असतो, आत्मरत असतो, है की नाही. हे आपल्याला सगळ्यांना प्राप्त होते. केव्हा प्राप्त होते, जसा जसा आपण याचा अभ्यास करत जाऊ, जसं जसं आपण श्रवण करत जाऊ, जसं जसं आपण ज्ञानार्जन करत जाऊ, तसं तसं आपल्याला ही भक्ती प्राप्त होते. जय गुरुदेव.